पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। श्री गुरुदत्त नागरी सहकारी पतसंस्थेची 5वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न। सर्वसामान्य सभासदांची आर्थिक पत निर्माण करण्याचे उद्दिष्ट पतसंस्थेचे आहे। संस्थेमधून सभासदांना तात्काळ कर्ज देण्यात येते। संस्थेचा आर्थिक वर्षातील निव्वळ नफा 5,99,901 रुपये आहे। संस्थेने सभासदांना 12% लाभांश मंजूर केला आहे। संस्थेस ऑडिट वर्ग अ मिळाला आहे, अशी माहिती श्री गुरुदत्त नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन विलास पाटील यांनी संस्थेच्या 5व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदावरून दिली। पाटील यांनी अहवाल वाचन केले। सभेत सर्व विषय मंजूर करण्यात आले। चेअरमन पाटील संस्थेविषयी अधिक माहिती सांगताना म्हणाले, संस्थेची कर्ज वसुली 100% झाली आहे। संस्थेकडे एकूण ठेवी 10 कोटी रुपयांच्या आहेत। कर्जे 1,45,42,000 रुपये देण्यात आली आहेत। संस्थेचे भाग भांडवल 41,36,000 रुपये आहे। विषय पत्रिकेचे वाचन सचिव मिलिंद सूर्यवंशी यांनी केले। यावेळी सभासदांनी सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली। संस्थेचे ज्येष्ठ सभासद चंद्रकांत जोग, रामचंद्र मोहिते, सुनील पाटील आदींनी यावेळी भाषणे केले। दीप प्रज्वलन व श्री दत्त प्रतिमा पूजन श्री जोग, श्री मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले। स्वागत व प्रास्ताविक रविकिरण गायकवाड यांनी तर आभार आनंद पवार यांनी मानले। यावेळी जी.डी. चव्हाण, सचिन मोहिते, जितेंद्र साळुंके, गजानन पाटील, जितेंद्र चव्हाण, किरण दळवी, प्रिया पवार, रंजना गायकवाड आदीसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।